वेलकम स्टुडंट्स. बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करत आहे आणि युनिट नंबर 3 म्हणजे युनिट नंबर 2 चं रिव्हिजन आहे. जस्ट थोडक्यात रिव्हिजन म्हणजे युनिट नंबर 2 चं रिव्हिजन म्हणजे युनिट नंबर 3. फक्त एक ॲडिशनल स्टेप आहे, तेवढी आली की मागचे जे सगळे प्रॉब्लेम्स होते तेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे युनिट नंबर 3 असा काही वेगळा नाहीये, तो युनिट नंबर 2 वरच डिपेंड आहे आणि युनिट नंबर 2 युनिट नंबर 1 वर डिपेंड आहे. म्हणजे ज्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आले त्याला डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले माहिती असतील, तर डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तर इंटिग्रेशन काढता येतो. इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट काढता येतो आणि इनडेफिनेट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले तर डेफिनेट इंटिग्रेशनचे पण प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करता येतात. म्हणजे हे एकमेकांवरती डिपेंड आहे, म्हणजे कुठलाही व्हिडिओ मिस करायचा नाही. ओके, चला आता आपण जो तिसरा युनिट आहे डेफिनेट इंटिग्रेशन आणि जो सेकंड युनिट होता तो इनडेफिनेट, म्हणजे ज्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट माहिती नव्हतं तिथं तो कॉन्स्टंट आपण सी घ्यायचो. तो कॉन्स्टंट सी आता एलिमिनेट होणार आहे. कसा एलिमिनेट होईल तो बघू आपण. डेफिनेट म्हणजे ज्याची व्हॅल्यू डेफिनेट आपल्याला माहिती असते, युनिक असते, ती व्हॅल्यू नंबर मध्ये असते, ती 2 3 4 अशा 4-5 व्हॅल्यू नसतात. म्हणजे प्लस सी च्या ठिकाणी आपण काही घेतलं तरी ती व्हॅल्यू चेंज होते, तर तसं नसतं. डेफिनेट मध्ये एकच व्हॅल्यू येते इंटिग्रेशनची. त्यामुळं या टाइपच्या इंटिग्रेशनला काय म्हणायचंय? डेफिनेट इंटिग्रेशन. बघा, इनडेफिनेट इंटिग्रेशनची आपण जेव्हा डेफिनेशन घेत होतो तेव्हा असं म्हणत होतो आपण, इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स, सपोज करा जर स्मॉल एफ ऑफ एक्स असेल then जर कॅपिटल एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह स्मॉल एफ ऑफ एक्स असेल then इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय लिहिली होती डेफिनेशन आठवतं? कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह स्मॉल एफ ऑफ एक्स, तर स्मॉल एफ ऑफ एक्स चा इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स. हा कन्सेप्ट माहिती आहे, कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांच्या रिव्हर्स प्रोसेस आहे. स्ट्रेट फॉरवर्ड वे इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हचा, रिव्हर्स वे इंटिग्रेशनचा, ते दोन वेगवेगळे अपोजिट रिव्हर्स वे आहेत. तर त्या टर्मला म्हणजे ही ऑलरेडी आपल्याला डेफिनेशन माहिती आहे इनडेफिनेटची आहे. फक्त आता या डेफिनेशनला so this is called as indefinite integral. किंवा indefinite integration because of that constant c च्या व्हॅल्यू वेगवेगळ्या घेऊ शकतो आपण, म्हणून त्याला एकच व्हॅल्यू नाहीये, म्हणून त्याला indefinite म्हणायचंय. now if आता सेकंड डेफिनेशन बघू. d by dx of capital F of x is equals to small f of x and f of x lies in the interval, f of x has the values in the interval x is equals to a to x is equals to b, that is हा इंटरवल सपोज करा a, b. then आता बघा, सेम डेफिनेशन आहे जी आपण इनडेफिनेट मध्ये यूज केली होती. इंटिग्रेशन ऑफ f of x dx. आता लिमिट दिले आपण, त्याला बाउंड्री कंडिशन सेट केलं. तिथं बाउंड्री कंडिशन नव्हती इंटिग्रेशनला, काहीच बाउंड्री कंडिशन नव्हती युनिट नंबर 2 मध्ये. पण युनिट नंबर 3 मध्ये आता इथं बाउंड्री कंडिशन आहे. x is equals to a to x is equals to b, f of x dx is equals to कॅपिटल f of x आणि आता इथं लिमिट आहे, सॉरी, कॅपिटल f of x प्लस c हा टर्म आहे. आणि या टोटल टर्मला आपण आता बाउंड्री कंडिशन दिलेत आणि बाउंड्री कंडिशन काय दिले? x is equals to a to x is equals to b. आता ठेवताना हा लोअर पार्ट आहे, छोटा आहे, हा हायर पार्ट आहे, म्हणून x is equals to a हा लोअर लिमिट होईल, x is equals to b हा
अप्पर लिमिट होईल, लोअर आणि अप्पर, स्मॉल व्हॅल्यू आणि ग्रेटर व्हॅल्यू, राईट. सो देअरफॉर तर ही टर्म काय येते बघा. सो इट इज इक्वल्स टू कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे आधी एफ ऑफ बी ठेवूया प्लस सी हा पार्ट आहे मायनस नंतर ए ठेवा छोटा पार्ट एफ ऑफ ए प्लस सी. अगोदर अप्पर पार्ट ठेवला मायनस लोअर पार्ट, कारण मोठ्यामधून छोटी व्हॅल्यू मायनस करत असतो आपण नेहमी, अप्पर मायनस लोअर असतो. सो देअरफॉर एफ ऑफ बी प्लस सी मायनस एफ ऑफ ए मायनस सी, आणि हा प्लस सी मायनस सी काय होतो आता इथं कॅन्सल होऊन जातो, म्हणजे सिंपली व्हॅल्यू मिळते एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अँड सो देअरफॉर this is called definite integration. This is called definite integration. This is called as definite integration. Why this is definite integration? Because here capital C is cancelled out. हा जो C होता आता ही जी व्हॅल्यू असणार आहे ती एकच व्हॅल्यू असणार आहे, फंक्शनची व्हॅल्यू असणार आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अँड x is equals to a is called lower limit of f of x, and x is equals to b is called upper limit of f of x. And why this is called definite? Because value is unique. There is no arbitrary constant. Constant c नसतो, म्हणून त्याला काय म्हणायचंय डेफिनेट इंटिग्रेशन, राईट. म्हणजे बघा फक्त आता एवढा पार्ट लक्षात घ्या. म्हणजे आता डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट मध्ये फरक. आता इथं x इज इक्वल्स टू a तो x इज इक्वल्स टू b. a टू b म्हणजे x ची लोएस्ट व्हॅल्यू a, x ची हायेस्ट व्हॅल्यू b, आणि हा तो तुमचा स्मॉल f ऑफ x इनटू dx आहे. याची व्हॅल्यू काय येते तर याची व्हॅल्यू येते f ऑफ b मायनस f ऑफ a. सो दिस इज युअर डेफिनेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. बघा दोन्ही मधला डिफरन्स सांगतो. इनडेफिनेट इंटिग्रेशन असं होतं f ऑफ x dx इज इक्वल्स टू कॅपिटल F ऑफ x प्लस c. इथं कोणती बाउंड्री कंडिशन्स नव्हत्या, तिथं लिमिट कोणतंही नव्हतं, तर हा लिमिट इथं नवीन आहे, हा a आणि हा b, आणि बाकी इथं प्लस c होता आणि इथं प्लस c आहे का नाहीये, तर इथं फंक्शनची व्हॅल्यू आहे f ऑफ b अगोदर आणि नंतर f ऑफ a अगोदर, राइट. f of b minus f of a. So this type of integral is called as indefinite integral. Sorry, definite integration. ओके. म्हणजे आता प्लस सी घ्यायचा नाही. जे आपले 1 ते 28 फॉर्म्युले आहेत सेम फॉर्म्युले ऍप्लिकेबल टू इनडेफिनेट और इनडेफिनेट आल्सो. आता तुम्ही म्हणा डेफिनेटला कसा वापरायचा, तर कसा वापरायचा तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. फर्स्ट एक दोन एक्झाम्पल सांगतो. इंटिग्रेशन e रेस टू x dx. काय लिहित होतो आपण इंटिग्रेशन e रेस टू x dx, e रेस टू x प्लस c लिहित होतो, राइट. आता फक्त व्हॅल्यू चेंज होणार. इथं a टू b, फक्त a टू b चेंज होणार. आता e रेस टू x dx, तर तिथं फक्त जो प्लस सी आहे तो फक्त काढून टाकायचा, बाकी फॉर्म्युला तोच राहणार. म्हणजे e रेस टू x, आणि आलेल्या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवावी लागेल a टू b. म्हणजे a टू b कशाची व्हॅल्यू असेल, ती x ची व्हॅल्यू असेल. लक्षात येत नसेल तर इथे लिहा x इज इक्वल्स टू a तो x इज इक्वल्स टू b, किंवा सरळ a टू b लिहिलं तरी चालेल. फक्त हा प्लस सी इथं नाहीये, फक्त ऍडिशनल टर्म कोणती आहे a टू
बी, ही टर्म काय आहे, ऍडिशनल आहे. तुम्ही x इज इक्वल टू लिहिला तरी त्याचा अर्थ तोच आहे, आणि नुसतं a टू बी लिहिलं तरी त्याची व्हॅल्यू x चीच व्हॅल्यू येते. फंक्शन म्हणजे काय, x ची व्हॅल्यू ठेवतो, म्हणजे हा झाला पहिला फॉर्म्युला. अजून एखादा फॉर्म्युला सांगता येईल, इंटिग्रेशन 1/x dx. काय येतं 1/x चे इंटिग्रेशन, log x plus c. हा झाला इंडेफिनेटचा फॉर्म्युला. याला डेफिनेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फक्त लिमिट अप्लाय करायचे, a टू b 1/x dx. तर फॉर्म्युला तोच राहणार, log x plus c नाहीये तर प्लस c च्या ऐवजी आता फक्त टर्म काय असणार आहे, डेफिनेटचं a टू b. कळतं? डेफिनेट आणि इंडेफिनेट. हा तुमचा इंडेफिनेट आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे तो डेफिनेट आहे. आता जे फॉर्म्युले आपण 1 ते 28 फॉर्म्युले इंडेफिनेट इंटिग्रेशनला यूज केले होते, सेम सगळेच्या सगळे फॉर्म्युले डेफिनेट इंटिग्रेशनला यूज करायचे. फक्त तिथं प्लस सी होता, इथं प्लस सी नाहीये. इथं प्लस सी नाहीये तर इथं काय आहे, तर इथं या बाउंड्री कंडिशन्स आहेत, a टू b. फक्त a आणि b ची व्हॅल्यू, a b काय आहे, कॉन्स्टंट आहे, नंबर आहे. a b c काही पण असू शकतात, नंबर्स आहे, दीज आर नंबर्स. इंटरवल म्हणलं की त्यातला हा x इज इक्वल टू a हा लोअर लिमिट आहे, x इज इक्वल टू b अप्पर लिमिट आहे. कळतं? इनडेफिनेट आणि डेफिनेटला मधला डिफरन्स. अजून एखादा एक्झाम्पल, तुम्हाला अजून एखादा फॉर्म्युला पाहिजे असेल तरी सांगतो. इंटिग्रेशन cos x dx. cos x चे इंटिग्रेशन काय येतं, sin x plus c येतं. cos इंटिग्रेशन sin x, सेम फॉर्म्युला a टू b cos x dx. तर याचं सुद्धा इंटिग्रेशन sin x, फक्त प्लस c नाहीये तर प्लस c च्या ऐवजी टर्म काय येणार, a टू b. हे दोन्ही फॉर्म्युले म्हणजे 1 ते 28 पहिले इंडेफिनेटचे सेम फॉर्म्युले लिहायचे. आता तुमच्यासाठी एक असाइनमेंट असेल, तुमच्या नोटबुकच्या किंवा या टॉपिक स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही हे फॉर्म्युले म्हणजे जिथं फक्त सिम्बॉल आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एक करायचंय की आपण 28 फॉर्म्युले लिहिले ते सगळे अशा टाइपचे. तर याला आता फक्त काय करायचंय, a टू b करायचंय. नाउ दिस सिम्बॉल पहिला चेंज इंटिग्रेशन a टू b, आणि इथं आन्सर मध्ये तुमच्या प्लस c आहे तर इथं प्लस c काढून टाकायचं आहे, प्लस c नको आहे तर प्लस c च्या ऐवजी इथं जे काही तुम्ही आन्सर येणार आहे तुमचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे तर तिथं काय करायचंय, a टू b. म्हणजे सपोज करा इथं सांगतो, आपला हा फॉर्म्युला होता f of x dx इज इक्वल टू कॅपिटल F of x प्लस c असा होता. तर इथे a टू b f of x dx हाच फॉर्म्युला आहे. तर फक्त इथं काय आहे, f of x आहे, फक्त प्लस c नाहीये. तर हा फॉर्म्युला इंडेफिनेटचा, हा फॉर्म्युला डेफिनेटचा. कळलं? काय करायचं, त्या इंटिग्रेशनचं जे सिम्बॉल आहे त्याला लोअर लिमिट a घ्यायचा, अप्पर लिमिट b घ्यायचा, आणि प्लस c जे आन्सर मध्ये आहे फॉर्म्युल्यामध्ये त्या प्लस c ला सगळ्या फॉर्म्युल्यामधून काढून टाकायचा आता, कारण तो इंडेफिनेट नाहीये. आणि बाकी त्याला ब्रॅकेट करायचंय आणि ब्रॅकेट करून a टू b घ्यायचं. ठीक आहे? आणि ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू ठेवताना नेहमी लक्षात ठेवायचंय, अगोदर अप्पर लिमिट ठेवायचंय मायनस नंतर लोअर लिमिट ठेवायचंय. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे अप्पर लिमिटची व्हॅल्यू b, लोअर लिमिटची व्हॅल्यू a. ओके? तर त्याच फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. 1 बाय 1 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 to 3 x square dx. ओके, आता x square dx आहे. आता x square साठी आपण जो फॉर्म्युला मागच्या प्रीवियस टॉपिक मध्ये यूज केला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि याचे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे. फक्त आल्यानंतर प्लस c घ्यायचं नाहीये, तर प्लस c च्या ऐवजी आपल्याला टर्म अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवायचे.
बघा I इज इक्वल टू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर. आता तुम्ही 1 2 3 याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपलं ॲज युजल याला असं कन्सिडर करायचं इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx. कसा केला होता आपण हा प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx. तर हा केला होता x स्क्वेअर 2 + 1 डिवाइडेड बाय 2 + 1 + c म्हणजे x³ डिवाइडेड बाय 3 + c. हा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलाय आपण. आता फक्त इथं नवीन काय आहे, या 1 आणि हा 3 एवढाच नवीन आहे. तर बघा x² टू द पॉवर 2 + 1 डिवाइडेड बाय 2 + 1. आता इथं +c घ्यायचा नाही, तर +c च्या ऐवजी काय टर्म घ्यायची 1 2 3. कळतं? So it is nothing but x³ डिवाइडेड बाय 3 आणि लिमिट आहे 1 2 3. जसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला जे आपला इंडेफिनेटला यूज करत होतो फॉर्म्युले तोच यूज करायचा पॅटर्न. म्हणजे 1/3 आउटसाइड घेणार आपण. 1/3 आउटसाइड आला म्हणजे x³ आहे. इंटिग्रेशन 1 to 3 आहे. राइट. सो इट इज इक्वल्स टू 1/3. आता इथं लक्षात घ्या, ही स्टेप महत्वाची. तर इथं अगोदर अप्पर लिमिट म्हणजे x. जसं आपण फंक्शन मध्ये व्हॅल्यू ठेवत होतो तसं x³ मध्ये 3³ ठेवायचं. म्हणजे ही व्हॅल्यू x³ म्हणजे 3³ मायनस लोअर लिमिट काय आहे 1 चा क्यूब म्हणजे 3 चा क्यूब 1 चा क्यूब. x³ आहे ना, तर x ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1/3 इंटू ब्रॅकेट 3³ किती येतो 27. 1³ किती येतो 1. 27 - 1 म्हणजे 26. सो 1/3 इंटू 26 म्हणजेच काय येते व्हॅल्यू 26/3. सो I इज इक्वल्स टू 26/3. व्हेरी सिंपल. काय डाऊट आहे बघा. इथं पहिली आन्सर आलं होतं आपला x³ 3 + c. तेच आन्सर इथं काय आले 26/3. या आन्सर मध्ये आणि या आन्सर मध्ये जर डिफरन्स सांगायचं म्हणलं तर हे आन्सर इनडेफिनेट आहे. म्हणजे आपल्याला याची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती नाहीये आणि हे आन्सर डेफिनेट आहे. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती आपल्याला 26/3. दिस व्हॅल्यू विल बी एक्झॅक्ट आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येते. तुम्ही सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. इंटिग्रेशन इव्हॅल्युएट. इंटिग्रेशन 0 to 3 किंवा 0 to 2 घ्या. x³ dx 0 to 2 x³ dx. बघा सोल्युशन. लेट I is equals to integration 0 to 2 x³ dx. राइट. चला बोला x³ चं इंटिग्रेशन x⁻³ 3 + 1 डिवाइडेड बाय 3 + 1. इथं +c आपण आपल्याला सवय झाली होती +c घ्यायची, तर हा +c घ्यायचा नाहीये कारण आता हा लिमिट दिले 0 to 2. तर ती व्हॅल्यू घ्यायची 0 to 2. राइट. सो नेक्स्ट. सो देयरफॉर म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा x⁻⁴ डिवाइडेड बाय 4 आणि लिमिट्स आहे 0 to 2. म्हणजे 1/4 बाहेर घेता आला म्हणजे x⁻⁴ राहिला 0 to 4. सो 1/4 0 to 2 आहे 2⁴ मायनस 0⁻⁴ 2⁴ 16 आणि 0 चा कोणताही पॉवर घ्या तो 0च येतो. सो 16 डिवाइडेड बाय 4 आणि 16/4 म्हणजे किती येतो 4 येतो. सो देयरफॉर I is equals to 4. एक्झॅक्ट व्हॅल्यू. राइट. प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम नंबर 2. काही डाऊट आहे. x² चे इंटिग्रेशन x³ 3 येतं. तिथं फक्त आपण इंडेफिनेट मध्ये +c घेतो. इथं +c न घेता व्हॅल्यू ठेवायचे. पण व्हॅल्यू घेताना अगोदर अप्पर लिमिट ठेवायचा फंक्शन मध्ये
म्हणजे जिथं जिथं एक्स असेल तिथं तिथं अप्पर लिमिट म्हणजे वरची बाजू हायेस्ट कोण आहे 3 आहे, लोएस्ट कोण आहे 1 आहे पहिल्या प्रॉब्लेममध्ये. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये हायेस्ट 2 आहे, लोएस्ट 0 आहे. म्हणजे अगोदर 2 ठेवा मग 0 ठेवा, अगोदर 3 ठेवा मग 1 ठेवा. राईट, याच टाईपनी सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट थर्ड, लुक ॲट हियर. थर्ड एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन -1 to +1 x dx. -1 to +1 x dx. x चा पॉवर काही नाही म्हणजे काय घेता येतो, 1 घेता येतो. म्हणजे परत सेम फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. x⁴ 1 ऑलरेडी 1 आहे, पॉवर 1 नी वाढणार, 1 + 1 डिवाइडेड बाय 1 + 1 प्लस c च्या ऐवजी आता व्हॅल्यू काय येणार, -1 to 1. -1 लोअर लिमिट आहे, +1 अप्पर लिमिट. ठेवताना अगोदर अप्पर लिमिट मग लोअर लिमिट ठेवायचं आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय येते, याची व्हॅल्यू येते x² डिवाइडेड बाय 2 आणि लिमिट आहे -1 to 2. राईट, तुम्हाला डायरेक्ट पण ठेवता येतं, हा 2 बाहेर घ्यावाच असं काही नाहीये, फक्त कॅल्क्युलेशनला इझी जावं म्हणून मी तो बाहेर घेतो. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही मध्येच ठेवून कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. सो देअरफॉर 1/2 आउटसाइड घेतला, x² -1 to +1. So 1/2 हा येतो 1² आणि -1². 1² ची व्हॅल्यू 1, सो 1/2. 1² ची व्हॅल्यू 1 आणि -1² ची व्हॅल्यू सुद्धा 1च येते. -1 ची सुद्धा व्हॅल्यू किती येते, 1च येते. सो 1 - 1 0. सो 1/2 into 0, answer is 0. So I is equals to 0. Right? Next, fourth example बघा. Evaluate integration 5 to 7. म्हणजे x ची लोअर व्हॅल्यू 5 आहे, x ची अप्पर व्हॅल्यू 7 आहे. म्हणजे 5 लोअर लिमिट, 7 अप्पर लिमिट, 1/x. 1/x जो आपण इंडेफिनेट मध्ये जो फॉर्म्युला युनिट नंबर 2 मध्ये जे फॉर्म्युले 1 ते 28 यूज केलेत त्याच फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. म्हणजे 1/x इंटिग्रेशन काय येतं, तर देअरफॉर लेट I is equals to integration 5 to 7 1/x. 1/x हा कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर तो log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे 1/x log x चा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून 1/x चे इंटिग्रेशन log x येतं. म्हणजे ह्याची व्हॅल्यू येणार log x प्लस c न घेता लिमिट घ्यायचंय 5 to 7. प्लस c न घेता 5 to 7. प्लस c घेतला तरी चालतो पण तो प्लस मायनस करावा लागेल तुम्हाला, एवढाच फरक आहे. राईट, म्हणजे x ची अगोदर हायेस्ट व्हॅल्यू x is equals to 7 मायनस x ची लोएस्ट व्हॅल्यू 5. म्हणजे log 7 minus log 5 आणि log 7 minus log 5 can be written as log 7 divided by 5 by using rule of logarithm. log चा रूल माहिती आहे, हा log m minus log n असेल तर या टर्मला लिहिता येतं log m divided by n. आणि दुसरा रूल होता log m plus log n आलं तर तो रूल काय आहे, log m into n. प्रॉडक्ट होतो ऍडिशन मध्ये, सबट्रॅक्शन होतं डिव्हिजन मध्ये. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 बघा. नेक्स्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 2 e raised to x dx. 0 to 2 e raised to x. e raised to x चा इंटिग्रेशनचा तोच फॉर्म्युला मागच्या युनिट मधलाच वापरायचा आहे, नवीन फॉर्म्युला नाहीये. तर e raised to x चं इंटिग्रेशन काय येतं, e raised to x प्लस c येतो. राईट, तर प्लस c डेफिनेट मुळे तो घ्यायचा नाहीये, इथं डेफिनेट व्हॅल्यू येते आणि म्हणून इथं फक्त दोनच व्हॅल्यू ठेवायच्या 0 to 2. अगोदर ठेवताना अप्पर व्हॅल्यू x is equals to 2 म्हणजे e² मायनस e to the power 0. x च्या ठिकाणी अगोदर 2 ठेवला, x च्या ठिकाणी नंतर 0 ठेवला आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणून मायनस साइन आहे. म्हणून तुमचा आन्सर येतं e² आणि e raised to power 0 ची व्हॅल्यू किती येते, तर ती 1 येते.
So I is equals to e square minus 1, right? Sixth, evaluate integration 0 to 4 e raised to 2x dx. तर e raised to x सिंपल फंक्शन होतं, e raised to 2x कंपोजिट आहे. जे फॉर्म्युले सिंपल साठी आहेत ते सिंपल ला यूज करायचे, कंपोजिट चे आहेत ते कंपोजिट ला यूज करायचे. बघा याचं सोल्युशन बघा. लेट I is equals to integration 0 to 4 e raised to 2x dx, right? What is the integration of e raised to 2x? Integration of e raised to 2x is e raised to 2x. Okay, हा झाला सिंपल पार्ट आणि डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आणि इथं प्लस c नाहीये, इथं लिमिट आहे, लिमिट आहे 0 to 4. ठीक आहे. So e raised to 2x divided by what is the derivative of 2x? 2 into 1, 0 to 4. म्हणजे ही व्हॅल्यू येणार e raised to 2x divided by 2. We have to apply the limits at 0 to 4. कुठली टर्म कॉमन घेणार? 1/2 कॉमन घेणार. e raised to 2x 0 to 4. अगोदर अप्पर पार्ट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे जिथं x आहे तिथं 4 ठेवा फक्त x च्या ठिकाणी. बाकी फंक्शन मध्येच आपण स्क्वेअर असेल, फंक्शन मध्ये x चा स्क्वेअर असेल, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा. अंडर रूट असेल तर अंडर रूट घ्यायचं, मायनस असेल तर मायनस साइन घ्यायचं. म्हणजे फक्त x च्या ठिकाणी व्हॅल्यू 4 ठेवायची, नंतर x च्या ठिकाणी व्हॅल्यू 0 ठेवायची. म्हणजे ही व्हॅल्यू ना e raised to power 2x, x म्हणजे 4. आता अप्पर पार्ट टोटल फंक्शन मध्ये x is equals to 4 ठेव. सॉरी, इथं बाहेर काय आहे? 1/2 आहे. मायनस e raised to power 2 into x ची व्हॅल्यू 0. हा झाला अप्पर पार्ट मायनस लोअर पार्ट. अप्पर पार्ट मायनस लोअर पार्ट किती येते व्हॅल्यू बघा. सो 1/2 e raised to power 8 मायनस 2 into 0 म्हणजे 0 आणि e raised to power 0 ची व्हॅल्यू किती येते? 1 येते. म्हणजे e raised to power 8 minus 1, and this is your final answer. I is equals to 1/2 e raised to power 8 minus 1. This is the final answer. Problem number 7. बघा नोट बोर्ड वरती मी 2 प्रॉब्लेम लिहिलेत, एक 7 नंबरचा आणि एक 8 नंबरचा. हे 2 प्रॉब्लेम लिहायचं कारण काय आहे की दोन्ही प्रॉब्लेम सिमिलर टाइपचे आहेत. आधी 1 by 1 सॉल्व करूया. ओके, पहिला प्रॉब्लेम बघा 7 नंबरचा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2 to 4 1/2x plus 3. आता 1 ते 28 मधला कुठला फॉर्म्युला यूज होऊ शकतो? कुठल्या फंक्शन सारखा दिसतो? कंपोजिट फंक्शन 1/f(x) बघा, किंवा 1/f(x) कळत नसेल तर 1/x चं इंटिग्रेशन माहिती आपल्याला. 1/x चं इंटिग्रेशन काय आहे? log x आहे. तर हा 2x plus 3 कंपोजिट आहे, म्हणजे याचे इंटिग्रेशन काय येणार बघा. याचे इंटिग्रेशन येणार log 2x plus 3. एवढंच येईल का log 2x plus 3? नाहीये, कंपोजिट असल्यामुळे डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 3. अप्लाय लिमिट्स हियर. लिमिट्स काय आहे? 2 to 4, राइट? तर ही व्हॅल्यू येणार बघा log ऑफ 2x plus 3 डिवाइडेड बाय, आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 into 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. लिमिट्स आहे 2 to 4, राइट? सो इट इज इक्वल्स टू log 2x plus 3 डिवाइडेड बाय, ही टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, 2 येते. लिमिट्स आर 2 to 4, राइट? चला 1/2 कॉमन घेता येतो. log 2x plus 3 आणि लिमिट आहे 2 to 4. हा झाला तुमचा इनडेफिनेटचा पार्ट, फक्त प्लस सी नाहीये तिथं. आता तुम्हाला ठेवताना एकच काळजी घ्यायची, जिथं x असेल तिथं अगोदर कोणती व्हॅल्यू ठेवणार? फक्त x च्या ठिकाणी, बाकी नाही. जिथं x आहे तिथं अगोदर 4 व्हॅल्यू ठेवणार. म्हणजे टोटल इक्वेशन मध्ये x is equals to 4 ठेवायचा, कॅल्क्युलेट करायचा आहे. मायनस
टोटल इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 2 ठेवायची, कॅल्क्युलेट करायची. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटचं मिनिंग लक्ष देतो. म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार बघा, 1.2 into log काय 2x आहे म्हणजे 4 प्लस 3 मायनस log 2 into x आहे, x ची व्हॅल्यू 2 सॉरी, हा लोअर लिमिट 4, हा लोअर लिमिट 2 into 2 प्लस 3. काय ते कॅल्क्युलेशन्स करून बघा. सो दिस व्हॅल्यू विल बी इक्वल्स टू 1/2 into log 8 plus 3 म्हणजे log 11 येतो, मायनस log 4 plus 3 7 येतो. आणि log 11 minus log 7 त्याला कसं लिहिता येतं कॉम्बिनेशन मध्ये. सो 1/2 into bracket log 11 divided by 7. So this is your answer. 1/2 log 11 by 7. तो ब्रॅकेट केला तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. 1/2 log 11 by 7 हे तुमचं फायनल आन्सर आलं पाहिजे. ओके, त्या स्टेपचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 8 1/x सारखाच आहे, तिथं 2x plus 3 होता, इथं 3x minus 2 आहे, म्हणजे सेम टर्म तुम्हाला अप्लाय करता येईल. सो I is equals to log of 3x minus 2 divided by derivative of 3x minus 2 आणि लिमिट्स आहे 1 to 2. लिमिट्स आर 1 to 2. So it is equals to log of 3x minus 2 divided by 3x चा डेरिवेटिव 3 into 1 minus 2 चा डेरिवेटिव 0. लिमिट आहे 1 to 2. किती आहे ते व्हॅल्यू बघा. सो log 3x minus 2 divided by 3 आणि लिमिट आहे 1 to 2. म्हणजे कुठली टर्म कॉमन घेता येणार आहे, 1/3 कॉमन घेता येईल. log of 3x minus 2 आणि लिमिट 1 to 2. जिथे जिथे x आहे तिथे तिथे अगोदर 2 ठेवा आणि नंतर x is equals to 1 ठेवा. टोटल इक्वेशन झाल्यानंतर राईट. सो देअरफॉर म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार बघा. सो इट इज इक्वल्स टू, हे फक्त रद्द करतो मी. 1/3 into bracket log 3x 3 into 2 minus 2 minus log 3 into 1 minus 2. राईट, म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा 1/3 log, हे कॅल्क्युलेशन 6 minus 2 म्हणजे 4 log 4 minus 3 minus 2 log 1. log 4 minus log 1 आणि log 4 minus log 1 ला लिहिता येतं 1/3 into log 4 divided by 1 आणि 4/1 म्हणजे किती 4च येतो, म्हणजे त्याला अजून मॉडिफाय करता येईल 1/3 log 4. so I is equals to, खूप सिंपल आहे, लक्षात आलं तर खूप सिंपल आहे, 1/3 into log 4. so this is the final step, this is the final answer. राईट, 7 आणि 8 नंबरचा प्रॉब्लेम सिमिलर होता, ज्याचे इंटिग्रेशन लॉगच्या फॉर्मॅटमध्ये येतं. ओके, नेक्स्ट. चला नेक्स्ट, परत 2 एक्झाम्पल्स दिलेत, नंबर 9 आणि नंबर 10. थोडेसे सिमिलर आहेत दोन्ही एक्झाम्पल. ओके, आणि खूप सिंपल आहेत. 9 नंबरचं एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 1 आहे, म्हणजे 0 to 1 ही व्हॅल्यू दिली आहे. आणि 1/√1 - x² इंटू dx. आता ज्यांना 1/√1 - x² dx हे इंटिग्रेशन काढता येतं, कारण 1/√1 - x² कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे चेक करा, म्हणजे ते तुमचं आन्सर होईल. आणि 10व्या नंबरचा प्रॉब्लेम 1/1 + x² हे कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे ते तुमचं आन्सर येणार. बघा, ठीक आहे. आणि नंतर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ही फॉर्म्युला 1/√1 - x² कशाचा फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स x चा फॉर्म्युला आहे. आणि लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 1, म्हणजे अगोदर ठेवताना अप्पर लिमिटची व्हॅल्यू म्हणजे साइन इनवर्स x च्या ठिकाणी 1 ठेवला, साइन इनवर्स 1 होणार, मायनस x च्या ठिकाणी 0 ठेवा,
साइन इनवर्स 0 होणार. साइन इनवर्स 1 याचा अर्थ काय होतो की साइनचा कुठला अँगल व्हॅल्यू 1 देतो. साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 येते बघा. साइन 0 0 येतो. साइन 90 काय येतो 1 येतो. आणि 90 म्हणजेच आपण याला 90 म्हणजे काय लिहिता येतं π/2 लिहिता येतं. साइन इनवर्स 1 याचा अर्थ काय आहे π/2. सरळ सरळ असं लिहिता येतं आपल्याला साइन π/2. साइन π/2 इज इक्वल्स टू 1. जर साइन π/2 इज इक्वल्स टू 1 तर π/2 इज इक्वल्स टू असं लिहिता येतं. हा साइन इकडे शिफ्ट करता येतो साइन इनवर्स 1. म्हणजे साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती येते π/2. तसंच साइन इनवर्स 0 साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे तर साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. साइन 0 इज इक्वल्स टू 0. सो 0 इज इक्वल्स टू साइन इनवर्स 1. सॉरी साइन इनवर्स ऑफ 0. साइन 0 डिग्री म्हणा किंवा 0 रेडियन म्हणा काही म्हणलं तरी चालेल. सो π/2 - 0 आणि π/2 - 0 म्हणजेच π/2. सो I is equals to π/2. So this is the answer of problem number 1. Similarly, problem number 2, sorry आता 10. 1/1 plus x square. कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 plus x square? tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार tan इनवर्स ऑफ x. आणि लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. इथं लोअर लिमिट -1 आहे, अप्पर लिमिट +1 आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू लिहिता येते tan इनवर्स ऑफ x म्हणजे 1 मायनस लोअर लिमिट tan इनवर्स ऑफ x म्हणजे -1. एकदा व्हॅल्यू 1 ठेवली, एकदा व्हॅल्यू -1 ठेवली. राईट. परत तुम्हाला क्वेश्चन विचारतो tan चा कुठला अँगल व्हॅल्यू 1 देतो. tan 45 डिग्री. tan 45 म्हणजे π/4. tan π/4 ची व्हॅल्यू किती येते 1. म्हणजे π/4 ची व्हॅल्यू किती येणार tan इनवर्स ऑफ 1 येणार. म्हणजे tan π/4 ची व्हॅल्यू -π/4 सॉरी π/4. आता हा मायनस आणि हा मायनस tan -θ. अजून एक फॉर्म्युला माहिती आहे tan ऑफ -θ इज इक्वल्स टू -tan θ. म्हणजे हा मायनस साइन बाहेर घेता येतो. म्हणजे हा मायनस मायनस काय होतो प्लस. आणि ही व्हॅल्यू येते tan इनवर्स ऑफ 1. हा मायनस आल्यामुळे हा प्लस झाला. म्हणजे परत इथं व्हॅल्यू लिहिता येणार π/4 प्लस π/4. 45 प्लस 45 म्हणजे 90 किंवा π/4 प्लस π/4 म्हणजे 2π/4 आणि 2π/4 म्हणजेच किती π/2. सो I is equals to π/2. या आन्सरचा आणि या आन्सरचा काही संबंध नाही. ते प्रॉब्लेम वेगळा, हा प्रॉब्लेम वेगळा. त्याचा आन्सर π/2 येऊ शकतं, याचा पण येऊ शकतं. त्याच्यामुळं सेम आन्सर आलं म्हणून प्रॉब्लेम करत बसायचं नाही. किंवा असं सेम कसं काय आलं येऊ शकतं, सेम आन्सर येऊ शकतं. 1-2 प्रॉब्लेम्स असे आहेत, 2-3 प्रॉब्लेम्स ज्याचे आन्सर सेम येतात. ओके ठीक आहे. त्याला काही प्रॉब्लेम असाइनमेंटसाठी देतो, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा राईट साईडला 6 एक्झाम्पल दिलेत असाइनमेंटसाठी. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ते 6च्या 6 एक्झाम्पल्स याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काही अडचण आली, डाऊट आला तर डिफिकल्टी आली तर विचारा. पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 1/x आहे म्हणजे लॉग मध्ये येतं आन्सर. दुसरा प्रॉब्लेमला x⁻n म्हणजे x⁶/6. तिसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर पण लॉग मध्येच येतं. चौथा लॉग म्हणजे पण तो लॉग कंपोजिट आहे. चौथ्याचं सुद्धा लॉग कंपोजिट आहे. e⁻3x कंपोजिट फंक्शन आहे. आणि 1 लास्ट जो आहे x⁻³ डिनॉमिनेटर मध्ये आहे. तर तिथं त्याला पॉवर जो पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह करून वरती न्यूमरेटरमध्ये -3/2 करून x⁻n चा फॉर्म्युला वापरा म्हणजे सॉल्व्ह होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया प्रॉब्लेम्स.